रितेश सकाळच्या वेळी सारखा दरवाजाकडे पाहत होता। आज 2-3 वेळा तो गेटपाशी पण जाऊन आला, परंतु अजून शालूचा काही पत्ता नव्हता। रितेशने शालूला 4-5 वेळा फोन लावला, परंतु तिने फोन उचलला नाही। 1-2 वेळा त्याने हिम्मत करून आपली बायको किचनमध्ये काम करत होती तिच्याकडे रागाने पाहिलं, परंतु त्याची बायको नेहा आपलं किचनमध्ये काम करत होती। तिने रितेशकडे पाहिलं नाही। रितेशला नेहाचा खूप राग येत होता, परंतु नेहाला काही बोलण्याची हिम्मत त्याच्यामध्ये नव्हती, कारण का त्याला माहित होतं की नेहा आता गप्प बसत नाही, कारण ते आता प्रत्येक शब्दाला आता ती उत्तर देते, त्यामुळे तो आपला गप्प बसला। परंतु अचानक आतमधून नीलमताईचा आवाज रितेशला ऐकायला आला। रितेशने आईच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर त्याची आई नीलमताई खूप टेन्शनमध्ये होती आणि बारीक तोंड करून म्हणाल्या की शालू कधी येणार आहे? रितेश म्हणाला, आई जरा वेळ थांब, शालू आता येतच असेल। आई तुला काय पाहिजे आहे का? तू असं टेन्शनमध्ये का बसली आहे? मी काय तुझी मदत करू का? नाही बाळा, मला काही नाही पाहिजे, मी तर असंच विचारत होते की शालू कधी येणार आहे। नीलमताई काहीच बोलत नव्हत्या, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून रितेशला कळाले की आईला काहीतरी त्रास होत आहे। अजून एकदा रितेशने बाहेर जाऊन शालूची गेटपाशी वाट पाहत बसला। जेव्हा रितेश रूमच्या बाहेर गेला तेव्हा नीलमताईला खूप रडायला आले, पण नीलमताई आपलं रडणं मुलाला ऐकायला जाऊ नये म्हणून कंट्रोल करत होत्या आणि तशाच बेडवर बसून शालूची वाट पाहत बसल्या। रितेशने अजून एकदा शालूला फोन लावला। रिंग घराच्या बाहेर अंगणात वाजत होती। रितेशला मोबाईलची रिंगचा आवाज आला आणि तो पळतच बाहेर गेला आणि म्हणाला, शालू चल पटकन, आई खूप वेळ झालं तुझी वाट पाहत आहे। किती वेळ लावला तू यायला? मी तुला यायला किती वाजता सांगितलंय आणि तू किती उशिरा आली आहेस? एवढा वेळ का लावलास तू? तुला मी 8 वाजता यायला सांगितलं। घड्याळात बघ 9:30 वाजत आले आहेत। सॉरी दादा, आज माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला यायला उशीर झाला। बर, म्हणून रितेशने शालूला पटकन नीलमताईच्या रूममध्ये लावलं। शालू नीलमताईच्या रूममध्ये गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला आणि इकडे रितेश फक्त नेहाकडे रागाने पाहत होता, पण नेहा आपलं काम करत राहिली। तिने रितेशकडे लक्ष नाही दिलं। रितेशला आता सहन होत नव्हतं, तो जाऊन आता नेहासोबत भांडण करणार होता, पण तोपर्यंत नेहाने आपला टिफिन आणि बॅग घेतली आणि ऑफिसला निघून गेली। रितेशला लय राग येत होता, पण तो काही करू शकत नव्हता, कारण का त्याच्याकडे आता बोलण्यासारखं काहीच नव्हतं। शेवटी त्याने जाऊन किचनमध्ये आईसाठी, त्याच्यासाठी आणि शालूसाठी चहा केला। चहा करून झाल्यानंतर त्याने शालूला आवाज दिला। शालू नीलमताईला चहा देण्यासाठी हॉलमध्ये आली। नीलमताईला शालूने चहा नेऊन दिला आणि नंतर ते तिचा चहा घेण्यासाठी माघारी आली। रितेशने पण त्याचा चहा घेतला आणि चहा पीत बसला। शालू पण तिचा चहा घेऊन नीलमताईच्या खोलीत चाललीच होती, तर रितेशने तिला विचारलं की शालू, आई ठीक आहे ना? तिला काय प्रॉब्लेम नाही ना? दादा, त्यांचे कपडे खराब झालते, त्यामुळे त्यांना चिडचिड होत होती। हे काय शालू, तू काल आईला डायपर घातलं नव्हतं का? हां दादा, मी नीलमताईला डायपर घातलं होतं, पण इतक्या दिवस त्यांना एवढे छान कपडे घालून राहायची सवय होती, असं घाणीत राहायची सवय नव्हती ना, त्यामुळे त्यांना हे सगळं विचित्र वाटत आहे। पण शालू, मी आईला विचारलं होतं की आई तुला काय मदत करू का, पण आईने मला काहीच सांगितलं नाही। दादा, तुम्हाला कसं सांगेल तुमची आई? कपडे घाण झाल्यामुळे त्यांनी रात्रीसुद्धा काही खाल्लेलं दिसत नाही, त्यांचं जेवण तिथं टेबलवर तसंच पडलेलं आहे। हे सगळं ऐकल्यावर रितेशला आपल्या बायकोवर खूप राग आला। रागातच म्हणाला की कसली असली बाई आहे, हिला माझ्या आईची काळजी अजिबात नाहीये। माझ्या आईला त्रास होतोय, तिला दिसत नाही का? जर माझ्या आईच्या जागेवर हिची आई बेडवर असती तर ती तिच्या आईसोबत अशीच वागली असती का? कधी माझ्या आईच्या रूममध्ये जाऊन साधं वाकून सुद्धा पाहत नाही की माझ्या आईला त्रास होतोय का, कोणत्या गोष्टीची कमी आहे का? आई सकाळपासून एवढी टेन्शनमध्ये आहे, लाजकारण आपल्या मुलाला काही सांगत नाही। कमीत कमी सून असल्यामुळे तर एक वेळा तिने आपल्या सासूला विचारायचं असतं की तुमची मी काही मदत करू का, पण नाही। कशाचा इगो आहे काय माहित तिला, कशाचा राग मनात ठेवला आहे आणि तो राग आता या परिस्थितीवर माझ्यावर आणि माझ्या आईवर काढत आहे। रितेशचं बोलणं ऐकून शालू त्याला म्हणाली की तिची हिम्मत होत नव्हती, परंतु हिम्मत एकवटून ती म्हणाली, दादा खरंच तुम्हाला माहित नाही?
नेहा वहिनी अशी का करत आहे? कोणत्या गोष्टीचा त्यांना राग आहे? एकदा तुम्ही शांत डोक्याने विचार करा, असं बोलून शालू नीलमताईच्या रूममध्ये निघून गेली. नंतर रितेशला 4 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवू लागला, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. तेव्हापासून नेहा आपल्या नवऱ्याची, आपली लहान नणंदची आणि सासूची या सगळ्यांची मनापासून सेवा ती करत होती. पण सासूपणा दाखवायला सुरुवात करते. नीलमताई सारख्या तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे द्यायच्या. नीलमताईला वाटायचं की सुनने लग्न झाल्यापासून त्यांचा मुलगा त्यांच्याकडे येऊन हिसकावून घेतला आहे. त्यांना वाटायचं की आता मुलगा फक्त नेहाच्या तालावर नाचेल. पण नेहा कधीच सासूला उलट बोलत नसायची. तिची नणंदसुद्धा खूप महामूर्ख होती. कोणतं पण कारण असलं तरी सगळा आळती तिच्या वहिनीवरच लावायची. कारण असताना ती नेहाविषयी काही बाई बोलून नीलमताईचं कान भरत होती. एक दिवस नेहाने गुलाबजामुन बनवले होते. रितेश घरी नव्हता म्हणून तिने त्याच्या नावाचं गुलाबजामुन एका डब्यामध्ये साईडला काढून ठेवलं आणि नेमकं ते तिच्या नणंदने पाहिलं. मग काय, तिने जाऊन आईला सांगितलं की वहिनीने तिच्यासाठी एका डब्यामध्ये गुलाबजामुन काढून ठेवला आहे. मग काय, नीलमताईने येऊन नेहाला काही नाही ते बोलत बसल्या. तू गपचूप गुलाबजामुन काढून परत खाण्याचा विचार करत होती. नेहा म्हणत होती की मी हे गुलाबजामुन माझ्यासाठी ठेवले नाहीत, मी हे गुलाबजामुन रितेश यांच्यासाठी ठेवले आहेत. पण सासू तिच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती आणि तिने ठेवलेलं गुलाबजामुन सुद्धा सासू घेऊन गेली आणि किचन कट्ट्यावर जे होते ते सुद्धा त्या दोघे गुलाबजामुन घेऊन गेल्या. एवढ्या सासू नणंद विचित्र होत्या की त्या दोघींनी नेहासाठी एक सुद्धा गुलाबजामुन ठेवला नाही किंवा दिला सुद्धा नाही. नेहाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येऊ लागले. नेहाची नणंद 10वीमध्ये शिकत होती. तिच्या शाळेचा शेवटचा दिवस होता म्हणून शाळेत साडी घालून येण्यासाठी सगळ्यांना सांगितलं होतं. पण ती तिच्या साडीला इस्त्री करायचीच विसरून गेली होती आणि शाळेत जायच्या टायमाला तिला आठवलं की आपण साडीला इस्त्री केली नाही. पण तिने एक प्लॅन केला. तिने बिनाकामचं तिने आईला जाऊन सांगितलं की वहिनीला मी माझी साडी प्रेस करायला सांगितली होती, तरीसुद्धा वहिनीने माझी साडी प्रेस केली नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा सासू सुनेचं खूप भांडण झालं. आता हे भांडण दररोज होत चाललं होतं. कंटाळून नेहाने आपल्या घरच्यांना सांगितलं की मला कशा प्रकारे इथं सासरला त्रास होत आहे. परंतु तिच्या माहेरची कोणच तिचं म्हणणं ऐकून घेत नव्हतं. माहेरची म्हणत होते की प्रत्येक घरात छोटे मोठे भांडण होतच असतात. जेव्हा ही गोष्ट नीलमताईला कळाली की हिच्या माहेरची सुद्धा हिची साथ देत नाहीत, नंतर नीलमताईने या गोष्टीचा खूप फायदा घेतला. नेहाला खूप त्रास द्यायला लागल्या. उठता बसता टोमणे सुरू झाले होते. किती पण काम केलं तरी तू कामच करत नाही, सकाळी लवकर उठली तर तू लवकर उठतच नाही, असे कारण काढून बोलण्याची कुठली संधी सोडत नसायच्या. रितेश आईचा खूप लाडका असल्यामुळे तो सारखा आईच्या पुढे मागे करायचा, म्हणून प्रत्येक गोष्ट तो आपल्या आईची ऐकत असायचा आणि आईच आपली बरोबर आहे असं त्याला नेहमी वाटायचं. तो आपल्या आईच्या विरोधात काही सुद्धा ऐकून घेत नव्हता. नेहा खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न रितेशला करत होती, पण रितेश तिची कोणतीच बाजू ऐकून घेत नव्हता. नीलमताई मुद्दाम रितेशपाशी रडत असायच्या की आणि रितेशला नेहाबद्दल भडकवत असायच्या. तो ऑफिसला गेल्यावर नेहा व्यवस्थित जेवण बनवत नाही, तुझ्या बहिणीचं काम करत नाही, मला सारखं उलट बोलते, असं खोटं बोलून रितेशच्या मनात नेहाबद्दल विष पेरत असायच्या. असे दिवस रात्र आठवडा महिना निघून गेले. आता नेहा आई होणार होती. तिला 7वा महिना चालू होता. त्या दिवशी खूप पाऊस होता, त्यामुळे रितेश घरीच होता, कामाला गेला नव्हता. घरामध्ये सासू, नणंद आणि रितेश होता. पाऊस पडत असल्यामुळे तिच्या नणंदला चहा पिऊ वाटला, म्हणून तिने नेहाला चहा बनवण्यासाठी सांगितला. जशी नेहा चहा बनवून नणंदच्या बेडरूममध्ये घेऊन चालली होती, तशी नणंद सुद्धा तिच्या बेडरूममधून अचानक बाहेर आली आणि अचानक दोघीचा एकमेकींना धक्का लागला आणि नेहाच्या हातून चहाचा कप खाली पडला. पण नणंदच्या अंगावर कसलाही चहा सांडला नव्हता. पण विनाकारण ती ओरडायला लागली की वहिनीने मुद्दा माझ्या पायावर चहा सांडला, वहिनीने माझ्या अंगावर चहा सांडला. सतत ओरडत होती, आई आई पटकन ये,
आई आई पटकन ये. नेहाची सासू पण घाबरून मुलीच्या बेडरूमकडे आली आणि तिने आईला सांगितलं की वहिनीने मुद्दा माझ्या अंगावर चहा सांडला. खरं काय झालं, कसं घडलं हे विचारायच्या आधीच नीलमताईने एक जोरात कानाखाली नेहाला लावली. याचा परिणाम असा झाला की नेहाला एवढी जोरात कानाखाली लागली की तिला तिचा बॅलन्स आवरता आला नाही आणि ती जाऊन पोटावर पडली. पोटात 7 महिन्याचं बाळ होतं आणि त्याच्या वेदना तिला एवढ्या होऊ लागल्या की ती वेदनाने तडफडू लागली. एवढं झालं तरी मूर्ख नवरा रितेश फक्त शांत उभा होता. नेहा खूप तडफडू लागली. मग नंतर रितेशने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर कळालं की पोटावर पडल्यामुळे बाळ पोटातच मेलं आहे. त्यामुळे ऑपरेशन करून त्या मेलेल्या बाळाला बाहेर काढावं लागलं. ह्यामध्ये नेहाचा जीवसुद्धा जाऊ शकत होता, पण देवाच्या कृपेने नेहाला काही नाही झालं. जेव्हा ही गोष्ट नेहाला कळाली तेव्हा तिला खूप दुःख झालं. तिला कसं झालं, काय झालं नेहाला काही समजत नव्हतं. 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरने नेहाला घरी सोडलं. पण डॉक्टरांनी आधीच त्यांना वॉर्निंग दिली होती की नेहाची तब्येत अजूनही ठीक झालेली नाही. त्यांना कमीत कमी 1 महिना तरी आराम पाहिजे. घरी गेल्यानंतर रितेशने आईला डॉक्टरांनी काय सांगितलं ते सगळं सांगितलं. पण नीलमताईने स्पष्ट शब्दात सांगितलं की मी नेहाची अजिबात काळजी घेणार नाही. मला तिची उठाठेव करायला जमणार नाही. हिला तिच्या माहेरी पाठवून दे. रितेश घाबरत होता की जर नेहाला तिच्या माहेरी पाठवलं आणि माहेरी जाऊन नेहाने आपल्या माहेरच्या माणसाला खरोखरच सांगितलं की तिच्यासोबत काय झालं आहे. आपल्या सासूने एक कानाखाली मारल्यामुळे ती खाली पडली आणि तिचं बाळ मेलं. याच्यात नेहाचा जीवसुद्धा जाऊ शकला असता. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी कोणती पण ॲक्शन घेतली असती आणि त्यामुळे तो तिला माहेरी पाठवण्यासाठी घाबरत होता. त्याने खूप विचार केल्यानंतर ठरवलं की हिला माहेरी लावायचं नाही. सगळ्यांना माहीत होईल की नेहाच्या या परिस्थितीला जबाबदार आम्ही घरातलीच आहोत. ही गोष्ट त्याला झाकून ठेवायची होती. त्यामुळे त्याने एक युक्ती केली. त्याने एक कामवाली बाई नेहासाठी ठेवली आणि ही शालू जी नीलमताईची काळजी घेत होती ती शालू तेव्हा नेहाची काळजी घेण्यासाठी होती. तेव्हा शालू पहिल्या वेळेस ह्यांच्या घरात आली होती. शालूला नेहाची काळजी घेण्यासाठी 1 महिन्यासाठी रितेशने कामाला ठेवलं. शालूला कामाला ठेवून रितेश आपल्या कर्तव्यापासून मुक्त झाला. आता तो कोणतंही टेन्शन न घेता ऑफिसमध्ये जाऊ लागला. आता शालू नेहाला सांभाळत होती. पण या दिवसात शालूने सगळ्यांचे खरे चेहरे ओळखले. तिची सासू कशा प्रकारे तिला त्रास देते आणि नणंदसुद्धा कशी आपल्या बहिणीसोबत वागते हे सगळं शालूला समजले. रितेश त्याच्या कामामुळे नेहमी व्यस्त असायचा. घरामध्ये काय होतंय, नेहाची तब्येत ठीक आहे का, तिला कशाची गरज आहे का, या गोष्टीचं त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. या मायलेकी दिवसभर काही ना काही बनवून खात होत्या, पण नेहाला एकदा सुद्धा विचारत नव्हत्या की तुला काय खायचं आहे का, तुला आम्ही काही बनवून देऊ का. त्यांना नेहासोबत काय घेणं देणं नव्हतं. एवढेच नाही तर तिच्यासाठी नीलमताई स्वयंपाकसुद्धा बनवत नव्हत्या. शालूचं काम फक्त नेहाची देखभाल करायसाठी होती. स्वयंपाक बनवण्याचं काम तिचं नव्हतं. पण तरी पण मोठी बहीण या नात्याने शालू नेहासाठी जेवण बनवत असायची. जेवण करता करता नेहाच्या डोळ्यातून आपोआपच पाणी यायचे. आयुष्याच्या तिन्ही सांजेला मन हळवं होतं. त्यावेळेस आपलं म्हणून कोणीतरी हवं ह्या विचाराने नेहा खूप दुःखी व्हायची. शालू जोपर्यंत येत नव्हती तोपर्यंत नेहा उपाशी असायची. जेव्हा नेहाला बाथरूममध्ये जायचं असेल, शालू नसेल तर त्या दोघी तिची अजिबात मदत करत नव्हत्या. नेहा भिंतीला धरून बाथरूमला जात होती. जाऊ द्या, वेळेनुसार नेहासुद्धा ठीक झाली. सगळ्यात आधी नेहाने तिच्यासाठी एक नोकरी शोधली. नोकरीसाठी नीलमताईने आणि रितेशने अजिबात परमिशन दिली नाही, पण तिने त्या दोघांचं अजिबात ऐकलं नाही. खूप दिवस रितेश आणि नीलमताई नेहासोबत बोलत नव्हते. पण ह्या वेळेस नेहामध्ये खूप हिंमत आली होती. तिने ठरवलं होतं की काही पण झालं तरी आता मी कुणासमोर झुकणार नाही. मी फक्त आता माझ्या कामाला महत्त्व देणार. वेळेनुसार तिच्या नणंदचे पण लग्न झाले आणि ती तिच्या आपल्या सासरी गेली. नीलमताई जसं टोमणे आपल्या सुनेला नेहाला देत होत्या त्याच्या कितीतरी दुप्पटीने आता नणंदला तिची सासू टोमणे देत होती. कारण काय तर नणंदला घरकाम व्यवस्थित करायला येत नव्हतं. जैसे करणे वैसे भरणे.
असं काहीतरी आता नणंदला भोगायला लागलं होतं। आता या गोष्टीला 4 वर्ष झाले, परंतु डॉक्टरने नेहाला सांगितलं होतं की नेहा आता दुसऱ्या वेळेस आई बनू शकणार नाही। जेव्हा ही गोष्ट नीलमताईला कळाली तेव्हा नीलमताई रितेशचं दुसरं लग्न करण्यासाठी उतावळी झाली होती, पण नेहाला याचं काहीच घेणं देणं नव्हतं। ती आपली शांतच होती। दुसरं लग्नाचा विषय काढल्यानंतर नेहा म्हणायची की तुम्हाला जे वाटेल ते करा, माझी काहीच हरकत नाही। ती आता घरात जास्त करून बोलत नव्हती। नीलमताईला आता फक्त एवढेच वाटत होते की मी नेहा कधी या घरातून निघून जाते। त्यामुळे नीलमताईने खूप प्रयत्न केला, परंतु नेहाने काही हार मानली नाही। नेहा आता खूप हुशार झाली होती। जेव्हा तिच्या सासूची बडबड सुरू झाली तेव्हा नेहा आपली तेथून निघून जायची। ती आता सासूचं बोलणं ऐकून घेत नव्हती। एके दिवशी खूप कंटाळून नीलमताई रागाने आपल्या लेकीकडे जायला निघाल्या, पण रस्त्यातच त्यांचा एक मोठा अपघात झाला आणि त्यांच्या कमरेचा खालचा हिस्सा निकामी झाला। आता त्यांना चालता येत नव्हतं, ना फिरायला येत नव्हतं, ना उठायला येत नव्हतं। त्या फक्त एका जागेला बसून होत्या। हॉस्पिटलमध्ये त्यांचा जीव गुदमरू लागला। त्यामुळे नीलमताई म्हणाल्या की मला घरी जायचं आहे। घरी गेल्यावर माझी सून नेहा माझी खूप काळजी घेईल। माझी सून आता तिचं कर्तव्य पार पाडेल। एवढे दिवस तिला तिची सून दिसत नव्हती, पण आता सासूला तिची वेळ आली आहे तर तिला आता सून दिसू लागली। तिला वाटले की आता नेहा माझी सून दिवस रात्र तिची काळजी घेईल, तिची सेवा करेल। पण नेहा पण खूप हुशार होती। तिने सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं की मी सासूबाईची अजिबात सेवा करू शकणार नाही। मला तुमच्या आईची काळजी घेणं जमणार नाही। तुम्ही एखादी नर्स लावा, नाहीतर एक नोकरानी लावा, पण माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नाहीतर तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवू शकता। नीलमताईची पण मुलगी खूप आळशी होती आणि ती आपल्या आईची सेवा कधीच करू शकणार नाही। आधी सासरी तिला खूप कामे होती, तर ती आईची सेवा कधी करणार? तिने सरळ नाही येणार म्हणून सांगून टाकलं। नणंद पण आपल्या आईची सेवा करायला आली नाही, परंतु ती साधा आपल्या आईला बघण्यासाठी सुद्धा आली नाही। नेहा म्हणाली की मी एवढी महान नाही की मी माझ्यासोबत जे काही घडलं ते विसरून मी सासूबाईची सेवा करेल। मला खूप मनस्ताप झाला आहे, त्यामुळे मी यांची कधी सेवा करू शकत नाही। सासूबाईमुळे मी माझ्या बाळाला गमवून बसली आहे आणि मी आता कधीच आई बनू शकणार नाही। आता मी कधीच माझं मातृत्व सुख अनुभवू शकणार नाही। तुमच्या एका कानाखालीमुळे मला किती मरण यातना भोगावे लागले आहेत हे मलाच माहीत आहे। मी जेव्हा सासूबाईंना पाहते तेव्हा माझ्या बाळाचा मला चेहरा आठवतो। माझ्या बाळाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना तुम्हाला कधीच कळणार नाही। नेहा बोलत होते आणि नीलमताई आणि रितेश खाली मान घालून तिचं सगळं ऐकत होते। एवढं होऊन सुद्धा नेहा सगळ्यांसाठी जेवण बनवून ठेवत होती आणि घरातलं सगळं काम सुद्धा ती करते। सासूबाईला एका कानाखालीची एवढी मोठी शिक्षा भेटली होती। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।